रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपा नेमकं काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता होती। विशेषतः रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या मतदारांनाही उत्सुकता होती। पण आज भाजप काय करणार याबाबतची स्पष्ट भूमिका आज भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा पुरळेकर, जिल्हाध्यक्ष माजी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, शिल्पाताई पटवर्धन, त्याचबरोबर ॲडव्होकेट विलास पाटणे आणि ह्या साऱ्या भाजपच्या दिग्गज मंडळींनी आपली भूमिका नेमकी विशद केली। त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये जे काही वातावरण चालू आहे की कुठेतरी शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब माने यांना भाजप कुठेतरी आतून मदत करेल अशा काही शंका उपस्थित केल्या जात होत्या किंवा फेक निगेटिव्ह पसरवला जात होता। आणि त्या संभ्रमाच्या वातावरणातली आजची पत्रकार परिषद ही अत्यंत ह्या निर्णायक अवस्थेमध्ये आवश्यक होती। आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेब पुरळेकर यांनी चोखपणे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जो आदेश भाजपच्या वरिष्ठांनी दिला आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी दिला आहे, त्या आदेशाचं पालन तळागाळातला भाजपचा कार्यकर्ता करेल। की जेणेकरून ह्या मतदारसंघामध्ये जे काही लोक सांगतायत की भाजपचा कार्यकर्त्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा मला आतून पाठिंबा आहे, त्याबाबत आज त्याच्यावरती स्पष्टीकरणसुद्धा ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सुद्धा केले आणि सांगितले की भावनेवरती भाजप पक्ष चालत नाही, कार्यकर्ता हा कर्तव्याला अधीन राहूनच काम करणार। आणि त्यामुळे ह्या भाजपच्या काही नेते मंडळींनी चोख भूमिका घेतल्यामुळे जे काही भाजप शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब माने आणि विद्यमान उमेदवार यांना काही मदत करेल अशी काही चर्चा चालू होती किंवा असा काही संभ्रम होता, तो हा संभ्रम भाजपच्या ह्या ज्येष्ठ मंडळींनी दूर केला। त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील व भाजपचे तालुकाध्यक्ष दादा दळी असतील, विवेक सुर्वे असतील किंवा भाजपच्या रत्नागिरी शहरातील सर्व नगरसेवक असतील, हे एक दिलाने एक युती म्हणून, महायुती म्हणून आज उदय सामंतांचं काम करताना प्रचारात दिसत आहेत। आणि खरं ह्या साऱ्या घडामोडीमध्ये आजची पत्रकार परिषदी भाजप दृष्टीने सुद्धा निर्णायक होती आणि तशीच महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या दृष्टीने सुद्धा ती अत्यंत महत्त्वाची होते। त्यामुळे भाजप नेमकं काय करणार या प्रश्नाचं उत्तर आज या भाजपच्या मंडळींनी दिल्याने येत्या निवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता कोणाला मतदान करणार यावर शिक्कामोर्तब झालंय। अशा परिस्थितीत महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना एकमुखी आणि महायुतीने दिलेला पाठिंबा हा निर्णायक असाच म्हणावा लागेल। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।